आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. देता देवविता नेता नेवविता, ते याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. निमित्ताचा धनी केलासे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभुदाभम, जगनीत पाणी मंडना मंडनानम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदैदौलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रताप, पांडुरंगा करू प्रताप नमन. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करो प्रथम म्हणून दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपात अनेकतेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास नमामि सद्गुण शांतम सच्चितानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मप्रानंदम मीशमालंदी वल्लभम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. वचन एका कमळपती मज माझी रंकाची विनंती कर जोडी दोकते काळी. आपण असावे जवळ आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय. प्रस्तुत प्राप्त रूपी सेवे करता निवडलेला अभंग आहे. आता म्हणण्यासारखं खूप आहे, बोलण्यासारखं खूप आहे. मगाच्यापासून तुम्हाला ऐकावंच वाटतंय सगळ्याला, म्हणून मी जरा आवर्त घेतलं बरं का टाळकरी मंडळी. आणि फक्त 1 तास उरला, आणि 1 तासामध्ये मला देहाचं महत्त्व सांगून आजचा जो आत्मा गेला आहे, म्हणजे आदरणीय आपल्या सर्वांचे जे मार्गदर्शक आहेत जे गेलेत, त्यांच्याबद्दल मला सर्व काही बोलायचं आहे. म्हणून मी जरा आवर्त घेतलं. प्रस्तुत पापरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, नवे नवे त्यांनी 4 वेदाचं मंथन केलं, 5वा वेद निर्माण केला. जे छत्रपती शिवाजीराजांचे गुरु झाले, जगद्गुरु झाले, जगतवंदने तुकोबराया. 4 चरणाचा अभंग आहे, आणि 4 चरणाच्या अभंगामध्ये तुकोबराया सांगतायत, ए जन्माला आलाय ना, काय करायचंय. आलिया संसारा, या संसारामध्ये आल्यानंतर शरण जा उद्धारा पांडुरंगा. शांत बसायचं नाही, घरी बसायचं नाही, निवांत बसायचं नाही. कुणाला शरण जायचं. देवाला. देवाला जर शरण गेला तर काय होईल. तुम्ही जे दुसऱ्याचं उसनं पासनं केलेलं आहे, देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय. तुम्ही जे दुसऱ्याचं आणलंय तिथं तुमचं काही नाही, हे तुम्हाला मला सांगायचंय.
आणि तुम्हाला जर वाटत असेल माझ्या हातात सगळं आहे, तर तुला सांगतो, देता देवविता नेता निवविता आणि ते याची सत्ता काय आहे. महाराज म्हणले निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. निमित्त आहे तुम्ही आम्ही. 100 वर्ष 60 वर्ष 50 वर्ष 40 वर्ष जे जगतोय ना ते निमित्त आहे. आम्हाला निमित्तासाठी पाठवलंय. निमित्त म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? निमित्त म्हणजे काय? एक दिवसाचा 2 तासाचा हा कार्यक्रम आहे. निमित्तिक आहे. 2 तास झालेले तरी मंडप राहणार आहे का? बसलेली मंडळी बोला, 2 तासाने मंडप राहील का? तुम्ही मंडपात बसणार आहे का? कीर्तनकार इथं थांबल का? वाजवणारे इथं थांबतील का? चला, हे निमित्तिक कीर्तन आहे. म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आणि मला असं वाटतं हा देह जाणारच नाही, पण महाराज म्हणले हे येड्या, देह हे काळाचे धन कुबेराचे आणि ते मनुष्याचे काय आहे. म्हणून अभंगाचा हा झाला सरळ सरळ अर्थ. आजची जी सेवा आहे ही निमित्तिक सेवा आहे. आणि निमित्तिक सेवेमध्ये ज्यांना आपल्यामधून जाऊन 1 वर्ष झालं, खरंच आम्ही ज्यावेळेस बापू घरामध्ये बसलो होतो, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते त्यांच्याबद्दल मला सांगत होते, महाराज माझे वडील जे होते ना, माझे वडील आदर्श होते गावासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. दादा मागं उभे आहेत, पण मला ज्यावेळेस आपण घरामध्ये बसलो मामा सांगत होते ते आदर्श होते, आदर्श. आणि मुलानं वडिलांचा आदर्श घ्यावा, ते मला बसल्यापासून वडिलांबद्दलच बोलत होते. मी सांगू तुम्हाला, मुलाचं एवढं प्रेम. मी रोज कीर्तनाला जातो, आपण बरेच जणी माझ्यासोबत असतात, आम्ही रोज कीर्तनाला फिरतो. मी जेवढा वेळ त्यांच्यापाशी बसलो ना, ते वडिलांव्यतिरिक्त काहीच मला बोलले नाहीत. एवढं प्रेम असावं पोराचं. कोणावर? शेजाऱ्यावर, वडिलावर असावं. असा मुलगा जन्माला यावा, पुत्र देसा गुंडा ज्याचा त्रैलोकी झेंडा. वडील रिटायर आर्मी मॅन आहेत आणि मुलगा शिक्षक आहे. अरे काय आम्हाला दिलं वडिलांनी? आम्ही कधी कधी प्रश्न विचारतो. चला असो, मी पुढं माझ्या कीर्तनामध्ये तुम्हाला सांगेलच. आणि आज ज्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं हा एवढा मोठा अट्टास आहे, टाळकरी मंडळ आहेत, वाजवणारे आहेत, गायक आहेत, शूटिंगवाले आहेत, बसलेले मंडळी, एवढा मोठा अट्टास काय आहे माहिती आहे तुम्हाला? याच वर्षी गेल्या आपल्या माने परिवारातून याच दिवशी एक आत्मा निघून गेला आणि रघुनाथ गोरख माने त्यांना जावं लागलं. या शरीराचा नियम आहे, एकदा जर का त्याचं बोलावणं आलं की सगळ्याला जावं लागतं. त्यांना बोलवणं झालं. मी म्हणतो कुणाला जास्त दिवसाने बोलवणं येईल, कुणाला कमी दिवसात येईल. त्यांना बोलवणं आलं, त्यांना जावं झालं. पण तुम्हाला सांगू, हे शरीर आहे ना, हे कधी आपल्यापाशी राहत नाही. त्यांच्या आई पाठीमागे आहेत श्रीमती लक्ष्मीबाई गोरख माने, त्यांच्या पत्नी आहेत शोभा रघुनाथ माने. त्यांना एक मुलगा आहे सोमनाथ रघुनाथ माले. त्यांना 2 मुले आहेत, योगिता सचिन शिंदे आणि रिंकू किरण कांबळे. असा सुंदर परिवार आहे. तुम्हाला सांगू, हा आत्मा जरी आज आपल्या देहरूपाने जरी नसला तरी आत्मा रूपाने हा आत्मा आज इथं आला असेल. आणि आल्यानंतर सुनील महाराज जर काय करत असेल तर हे जे पितृ आहेत ना, हे जे त्यांचे चिरंजीव आहेत ना, त्यांना आशीर्वाद देत असेल. का माहितीये का? आपला घरचा जो आत्मा जातो, आपले वडील जातात, आपली आई जाते, आपले आजोबा जातात, आपले पंजोबा जातात, आपली आजी जाते, ते जर का गेले आणि त्यांच्या मागे जर का असे कार्य चालू राहिले ना, भजन कीर्तन ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान हे जर चालू राहिलं ना विठ्ठल महाराज, तर ते पितृ आशीर्वाद देतील. कल्याणीची ती सर्व काळ, सर्व काळ, कल्याणीची ती सर्व काळ, कल्याणीची ती सर्व काळ, सर्व तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, तुका म्हणे
सर्व काळ तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते आणि कल्याण इच्छिते सर्व काळ. या ठिकाणी येऊन काका आशीर्वाद देत असतील आणि म्हणत असतील मी गेलो, माझा देह जरी या जगामध्ये नसला तर आत्म्या रूपानं मला या ठिकाणी आज माझे फोटो ठेवलेत. एवढा मोठा अट्ठास केला, एवढा मोठा मंडप दिला, एवढा मोठा कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलाय. पण तुम्हाला सांगू, चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए, इस दिल पे लगा के ठेस जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए. काका आपल्यातून निघून गेले. पण तुम्हाला सांगू, आपल्याला 2 दिवस आपल्या घरामधून आपले वडील, आपला मुलगा जर 2 दिवस गावाला जायचं ना, बसलेले मंडळी, तर आपण विचारतो महागारी कधी येणार. विचारतो का नाही? 2 दिवस आपली पत्नी जर गावाला जायची म्हणली पुरुष वर्ग, आपण विचारतो महागारी कधी येणार. ही यात्रा अशी आहे, हे जाणं असं आहे जिथं महागारी येणं आहे का नाही. या घरातून माने परिवारातून गेल्या वर्षी त्यांना जाणं झालं. तर पण तुम्हाला सांगू, आपल्या घरामध्ये एखादं पोर जन्माला आलेलं चालतं. आपल्या घरामध्ये एखादं पोरग जन्माला आपण काय करतो? पेढे वाटतो, पेढे. आणि आपल्याच घरातून एखादा माणूस निघून गेल्यावर देवाच्या नावानं बोट मोडतो. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे. मारुती महाराज वर्षश्राद्धाला कीर्तन करायची 2 कारण आहेत. वर्षश्राद्धाचं कीर्तन करायचे महाराज 2 कारण आहेत. एक कारण असं आहे की या जन्माला आल्यानंतर बसलेले मंडळी, जो आत्मा आपल्यातून निघून गेलाय ना, त्या आत्म्याचं ऋण व्यक्त करणं म्हणजे वर्षश्राद्ध आहे. दुसरं कारण, अरे जो आत्मा आपल्या गावातून आज माने परिवारातून एक आत्मा निघून गेलाय, एक माणूस निघून गेलाय. बसलेले मंडळी, कीर्तन मोठं करायचं, बारकं करायचं हा तास नाही, तर या कीर्तनाला काय यायचं वर्षश्राद्धाचे का माहितीये? कारण एक दिवस सुद्धा आपला सोहळा असा होणार आहे. ज्याचं बारसं झालंय त्याचं काय होणार आहे? ते 13 जन्माले बाळ, हो जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. हो जन्माले बाळ, हो जन्माले बाळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. तुम्ही जन्माला आलाय ना, तर प्रत्येकाला एक दिवस जायचंय. पण बसलेली मंडळी, महिला मंडळ, आपणाला सांगू, आपण मरण विसरलो. मरण विसरायचं नाही. आयुष्यात काही विसरलं तर चालेल मामा, पण मरण कधी विसरायचं नाही. का? ते चुकणार नाही. तुम्ही जन्माला आलाय, तुम्ही मरणार आहे. हे 2 सोहळे आहेत. पण जगायचं कसं, कुठवर जगायचं, किती छान जगायचं, हे तुमच्या हातात आहे. आणि ते काकांनी आपल्याला दाखवून दिलं. उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, हो उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. हे कमले का मरण्याची सरे, कमले का मरण्याची सरे, हो उत्तमची उरे कीर्ती मागे, हो उत्तमची उरे कीर्ती मागे. हो कमले का मरण्याची सरे, कमले का मरण्याची सरे, हो उत्तमची उरे कीर्ती मागे, हो उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उले कीर्ती मागे. 2000 साली रघुनाथ साहेब रिटायर झाले. बसलेले मंडळी लक्ष देऊ नाही का आता? मी हे का सांगतोय? आता बसलेल्या मंडळींना सुनील मला प्रश्न पडतो. वरचे श्राद्ध आमच्या मेजर साहेबाचं आहे.
आणि महाराजांनी आम्हाला जन्ममरणाचं सांगायचं चालू केलंय. हे कीर्तन जन्म मरणाचं पटवून द्यायचं आहे. जन्माला आल्यानंतर जोपर्यंत हा देह आहे ना, या देहाला जन्मल्यापासून मरेपर्यंत या देहाचं काय काय करायचं हे पटवून देण्याचं कीर्तन आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काय? कांपले शेजाऱ्यानं त्याच्या वडिलाचं मोठं वर्ष श्राद्ध घातलं म्हणून आज आपण त्याच्यापेक्षा 2 पटीनं मोठं घालणं म्हणजे कीर्तन आहे का? नाही, त्यासाठी कीर्तन नाही. यासाठी कीर्तन आहे की जो आत्मा आपल्यातून निघून गेलाय, 58-60 वर्ष काका जगले, आपणही तेवढ्या वर्ष जगलो तर काय करायचं हे सांगणार कीर्तन आहे. आणि या कीर्तनातून हेच शिकण्याचं आहे, दुसरं काही नाही. आता कीर्तनाचं फॅशन निघालं, आता कीर्तनामध्ये वेगवेगळे प्रकार निघाले. पण तुम्हाला खरं सांगू, मी महाराजांनी प्रमाण दिलं, तो का म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. 2000 साली रिटायर झाले. कारगिल युद्ध सगळ्यांना कल्पना आहे, बसलेले मंडळी, महिला वर्ग, पुरुष वर्ग. कारगिल युद्ध जर आपण डोळ्यासमोर आठवलं किंवा पाहिलं तर अंगावरती काटा निघतो. अरे कारगिल युद्धावरती पिक्चर निघाला मारुती बुवा, आणि तो पिक्चर जर पाहिला बसलेले मंडळी तुम्ही कोणी, तर अंगावरती काटा येतो. आणि त्या कारगिल युद्धामध्ये आपल्या काटी गावामध्ये, आपल्या तालुक्यामधील एक मेजर साहेब होते, त्यांचं नाव आहे रघुनाथ माने मेजर साहेब. माणसानं आयुष्यामध्ये 3 गोष्टी कराव्या. बसलेले मंडळी, महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. माणसाने आयुष्यामध्ये 3 गोष्टी कराव्या. एक तर देव सेवा करावी, एक धर्म सेवा करावी, आणि तिसरी देश सेवा करावी. त्याच्यापैकी तिसरी सेवा ज्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केली, आणि ज्यांनी स्वतःचे फक्त 17 ते 18 वर्ष फक्त सेवेत घालवली. पण तुम्हाला सांगतो 17 वर्ष होते. किती वर्ष? फक्त 17 वर्ष होते. पण स्वतःचं नाव एवढं मोठं त्याच्यामध्ये केलं. एक विशिष्ट प्रकारची एक फौज असते. आता बसलेले मंडळी, जर का त्यांचे मित्र तुम्ही आलेले दिसतात सगळे, एक विशिष्ट प्रकारची फौज असते आणि त्या फौजमध्ये ते होते. विशिष्ट प्रकारचा दारुगोळा पोच करायचं काम त्यांच्याकडे होतं मामा. मरण कसं असावं त्यांनी डोळ्यानं पाहिलंय. मला त्यांच्या चिरंजीवांनी सांगितलं, माने सरांनी सांगितलं, कुमार महाराज, माझ्या वडिलांना 3दा मरण पाहिलं. मरण कानावनं जाणं पाहणं कुणाचं काम आहे? तर या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये फक्त सैनिकच मरण कानावनं जाताना पाहतो. बाकीच्याला मरणच कळत नाही. आम्हाला मरण कधी वाटतं माहिती का? लय टेन्शन आला आता मरू का, लय टेन्शन आला आता मरू का. समोर एखादा अतिरेकी यावा, समोर एखादा दुश्मन यावा आणि त्यांनी बंदूक आपल्यावरती ताणावी, एवढं मोठं मरण पाहण्याची हिंमत जर कोणात असेल तर त्यांचं नाव मेजर आहे. सैनिकांशिवाय दुसरं कुणाला मरण मला वाटतं कळलंच नाही. आम्हाला थोडं दुःख झालं बाबा, बरं का, आम्हाला थोडं दुःख झालं की आम्ही म्हणतो जा तू दुरी घेऊन. येड्या, स्वतःसाठी मरू नको. मरायचंय ना, स्वतःसाठी मरू नको. देशासाठी सेवा केली, स्वतःच्या अंगावरती मरण घेतलंय. आज गेलो तर 72, पण कुणासाठी? देशासाठी. आम्ही मरतो कोणासाठी? 10 रुपयासाठी, 20 रुपयासाठी, बायकासाठी, पोरासाठी आम्ही मरतो. हर कर्म अपना करेंगे, हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए.
वतन तेरे लिए. ए कुणासाठी जीव द्यायचा आहे? ए देशासाठी. बसलेले मंडळी, मी मग सांगितलं तुम्हाला, दोनच माणसाचं नाव घ्यावं जीवगत जीवन जगत असताना. बाकीच्याला विसरला तरी चालेल. दोन माणसं कोण? ज्यांच्यामुळे आपण घरामध्ये सुरक्षित आहे. ए बॉर्डरवरती जे आपली गन घेऊन नेहमी तैनात आहेत, समोरनं दुश्मन आला त्याला तोंड देण्याचं काम जे करतायत, सैनिकांचं ऋण नेहमी मनामध्ये ठेवावं. आणि दुसरं, ज्यांच्यामुळं आपल्या ताटामध्ये भाकर आहे, ज्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये चपाती आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्या ताटामध्ये भाजी आहे, त्यांचं ऋण लक्षात ठेवावं आणि त्यांचं नाव घ्यावं. पण आम्ही सगळ्याला विसरलो. आम्ही म्हणतो काय फुकट घेतोय काय? ए फुकाट घ्या, एकात घ्या, कसंही घ्या, पण त्यांनी नाहीच पिकवले हो, काय करसाल? जय किसान. या भारतामध्ये महिला मंडळ, पुरुष वर्ग ऐका, या भारतामध्ये शेतकऱ्याला आणि सैनिकाला जय जवान जय किसान हे जे ब्रीदवाक्य आणि जे हे घोषणा आहे ना, ती फक्त भारतातच आहे. भारताबद्दल काय सांगू तुम्हाला? भारताबद्दल एवढं सांगतो तुम्हाला की आता या आशिया खंडामध्ये कितीतरी देश आहेत, पुरुष वर्ग कितीतरी देश आहेत. कुठल्या देशाला काय नाव आहे, कुठल्या देशाला काय नाव आहे, मला काही सविस्तर विस्तार मांडायचं आणि माझ्याकडे वेळ बी कमी आहे. फक्त एकच सांगतो, या पृथ्वीतलावरती माता शब्द फक्त भारत मातेला आहे. याच्यापेक्षा गर्व आपण दुसरा काय बाळगायची गरज नाही. आणि आईपेक्षा मोठं काळीज या जगाच्या पाठीवर कुणाचं नाही. मग आपण भारताला माता म्हणतो. मातेपेक्षा मोठं काळीज मातेची या चित्ती, अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपला आणि जवळे घेत अशी न गेला. अशी आईचं काळीज जर काय आहे तर तो आपला देश आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मरण आपल्या हातात नाही, पण जीवन जगत असताना जगायचं कसं आपल्या मेजर साहेबांना आपल्याला दाखवून दिलं. 2000 साली रिटायर झाले, 3दा मरण कानावरून गेलं. त्याच्यानंतर BP होता. पुरुष वर्ग महिला वर्ग लक्ष देऊ नये का? 2दा मरण कानावरती गेलं सीमेवर असताना. जम्मू काश्मीर या ठिकाणी होते, श्रीनगर या ठिकाणी होते जॉबसाठी, ते हरियाणा या ठिकाणी सुद्धा होते. जेवढ्या वर्ष त्यांनी सेवा केली ना, अतिशय प्रामाणिकपणे केली. बसल्यानंतर मी तुम्हाला मगाशीच त्यांनी मला सांगितलं BP शुगर. अरे कितीतरी संकट अशी लढले, आम्हाला एक संकट आलं की नको नकोसं होतं. 4-5 संकट अंगावून निघून गेली तरी सुद्धा माणूस अजून धडधकड होता. पण नीतीच्या पुढं आपलं काही चालत नाही. एकदा जर का देवाचं बोलवणं आलं, देवाच्या बापाला जावं लागलं आपले. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चाले. देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना, कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, चाले ना. वा, आले देवाजीचे म्हणा, ते कोणाचे चाले ना. या ठिकाणी आल्यानंतर देवाने एकदा जर का आपल्याला बोलवलं तर आम्ही काय करू शकत नाही. तुम्हाला बायका पोरं घरदार, तुम्हाला सांगू, तुटला आयुष्याचा दोरा, एरवा ओगा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे, अवघे सुखाचे सांगाती, कोणी कामा नाही अंती, चोखा म्हणे फजित खोर, माझे माझे म्हणती घर, कोणी नाही, नाही रे नाही कोणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाव कुणाचा, बहीण कुणाची भाव कुणाचा.
माझ्या संतांनी तुम्हाला सांगितलं संत म्हणजे कोण आहेत? संत म्हणजे कोण आहेत माहितीये तुम्हाला? ज्यांना आम्हाला देवाची ओळख करून दिली. पुरुष वर्ग महिला मंडळ संत म्हणजे कोण आहेत माहितीये तुम्हाला? ज्यांनी आम्हाला देवाची ओळख करून दिली. आणि अशा संत म्हणताय रे या जगाच्या पाठीवर कोणीच कोणाचं नाहीये, नाही खरंच कोणी कोणाचं. जोपर्यंत हा देह आहे ना आपल्याला करायचंय, कोणी कोणाला सोडू शकत नाही. माझे तुकोबाराया तुकोबाराया म्हटले कोणी कोणाला सोडवा येत नाही. बहीण भाऊ राजा आमदार खासदार सगळं सोडा. या जगाच्या पाठीवरती आपलं हित जर बघणारा कोण आहे ना तर तो बाप आहे. बापाशिवाय तुमचं आमचं हित कोणीच बघत नाही. सगळे फक्त सुखात येतात, सुखात येतात, खातात पितात निघून जातात. दुःखात कोणी येत नाही. आज आम्हाला 10 रुपये लागले, 10 रुपये. पुरुष वर्ग कान देऊन ऐका, कीर्तनामधून काही घेऊन गेलं नाही चालेल. फक्त एवढे एक वाक्य आहे का, आम्हाला 10 रुपयाची गरज आहे, 10 रुपयाची. गावचा सावकार 10 रुपये देताना त्याला व्याज लावून देतो. पण तेच 10 रुपये जर बापाला मागितले, बाप त्याला व्याज लावतो? बाप 10 रुपयाला व्याज लावतो का? नाही लावत. या जगाच्या पाठीवर तुमच्या सगळ्यात जवळचा साथीदार आधारस्तंभ जर कोण असेल ना तर तुमचा बाप आहे. लहानाचं मोठं आणि मोठं झाल्यानंतर स्वतःच्या पायावर उभे करणार तुमचा बाप आहे. आणि आम्ही स्टेटस टाकतो, स्टेटस व्हॉट्सअपला. आम्ही मोबाईल आला प्रत्येकाच्या हातात, स्टेटस ओपन करतो आणि त्याच्या पुढे लिहितो आमचे आधारस्तंभ तालुक्याचा असं असं. तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा आधारस्तंभ तुमचा बाप आहे. काय म्हणतं तुमचं? काय मत आहे तुमचं? अरे आधार कुणाला म्हणायचं? आईन बाप शिवाय आपल्याला आधार नाही. हे सगळी मोहमाया आहे. जे दिसतंय ना हे सगळं मोहमाया आहे. जोपर्यंत आई बाप जिवंत आहेत ना तोपर्यंत आई बाप सांभाळा. महाराज म्हणले कोणी कोणाचं नसतंय. प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार, प्राण्यामायेचा बाजार. हिरे काही कुणाची कोणी नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे नाही रे, नाही कुणाचे नाही. खरंच महिला मंडळ पुरुष वर्ग लक्ष द्या. फक्त माझ्याकडं काहीच वेळ शिल्लक आहे आणि तेवढ्या वेळामध्ये मी तुम्हाला सांगून जातो. हे शरीरासाठी जेवढा आट्टापिटा चालू आहे ना, जोपर्यंत जगतोय ना, या शरीरातून एकदा प्राण निघून गेला ना, प्राण इथला जो प्राण आहे, मन एकदा इथं मनाच्या जागा जो प्राण आहे ना एकदा निघून गेलं ना, तुमच्या घरापुढे तुमचं प्रेत जर आणून ठेवलं ना, लोक तुमचं नाव विचारत नाहीत, बॉडी कधी यायची म्हणतात, बॉडी. जर का 2 तासामध्ये लोक आपलं नाव विसरत असतील, किती तासामध्ये? 2 तासामध्ये लोक आपलं नाव विसरत असतील तर गमेंट कोणत्या गोष्टीचा आहे आम्हाला? पैशाचा. काही लोक म्हणतात आमच्याकडे माप पैसा आहे, अमाप पैसा आहे. धन कमवणी कोट्यानं कोटी आणि संगे नयेर लंगोटी. जसं आलाय तसं जायचंय, काही सोबत येत नाही. अरे जुन्यांनी सांगून ठेवलं, आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. अरे देखत नातू पंतू तोही तैसा झाला. सगळे गेले सगळे. देवाच्या बापाला मी मगाशी म्हणलं जावं लागलं. अयोध्येचा राजा दशरथ मरावं लागलं. अरे श्रीकृष्ण राजाला मारावं लागले. बसलेले मंडळी, आम्हाला गर्व आहे पैशाचा. तुम्हाला सांगू, तुमची आमची अगरबत्ती कुठं लावायची? सगळ्यात मोठा जहागीरदार आणि सगळ्यात मोठा श्रीमंत या पृथ्वी तलावरती एकच माणूस होऊन गेला. काय नाव त्याचं? रावण. रावणासारखी संपत्ती तुमची आमची काडी लावायसारखी होती. एवढी मोठी अमाप संपत्ती
ज्यानं पण केलता स्वर्गाला शिडी लावीन, सोन्याला सुगंध सोडीन, अरे त्याला जावं लागलं. संगात कवडी गेली नाही, गेली नाही, संगात कवडी गेली नाही, ओ सांगत कवडी गेली नाही, गेली नाही, सांगत कवडी गेली नाही. तुका मनी जाती संपदा येवडी, संगात कवडी, संगात कवडी गेली नाही. ओ तुका मने जाती संपदा येवडी, ओ सांगत कवडी कवडी गेली नाही, गेली नाही. गेली नाही, गेली नाही. चला तुका म्हणे त्याची संपत्ती एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही, काही सोबत येत नाही. चला मी सांगत होतो मरण 2 तासात तुमचं नाव शिल्लक राहत नाही, पण तुम्हाला सांगतो नाव कसं शिल्लक ठेवायचं हे आजचं उत्तम उदाहरण आहे. देशाची सेवा केली, सेवा झाल्यानंतर परपंच केला, परपंच भरभराटीला आणला, पोराला नोकरी, पुरींची लग्न केली, एवढा मोठा परपंच केला, याला म्हणतात परपंच. ह्याच्याशिवाय आता हा जो परपंच आहे माने साहेबांचा, मेजर साहेबांचा, ह्याच्यापेक्षा मोठा परपंच काय? अरे देश सेवा करून संसार ज्याचा मोठा झाला, देश सेवा केली, संसार मोठा केला, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे? आणि स्वतः जाताना सुखात गेले मामा. मी तर म्हणतो मरण येताना मरण चांगलं नाही, पण मरण जर कसा यायला पाहिजे, बसलेले मंडळी, महिला मंडळ, उत्तम उदाहरण सांगतो. मरण चांगलं नाही, पण मरण कसं यायला पाहिजे जर कुणी विचारलं तुम्हाला, तर त्याला बिनधास्त सांगा, या मेजर साहेबासारखं मरण मला यावं. हे उभारेला ध्वज तीन लोकावर, वा, उभारेला ध्वज तीन लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये. ओ उभारेला ध्वज तीन लोकावर, उभारेला ध्वज तीन लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये. अर्श गिरते जाते चराचर, अर्श गिरते जाते हो चराचर, उभारेला ध्वज तीन लोकावर, उभारीला ध्वज तिन्ही लोकांमध्ये. भारीला ध्वज तिन्ही लोकावरी. अरे मी म्हणत होतो हे जे मरण आहे ना, हे सगळ्यात चांगलं मरण आहे. आता मगाशी आल्यापासून बघितलं मी, घरची मंडळी रडतायत, त्यांच्या मुली रडतायत, मुलं रडतायत, आई रडतायत. हे वाटतंच, दुःख प्रत्येकाला आहे, पण तुम्हाला सांगतो यापेक्षा चांगलं सुख कशात नाही, ह्यापेक्षा चांगलं मरण बी कशात नाही. चला असो, मी तुम्हाला सांगत होतो 2 तासानंतर आपलं नाव शिल्लक राहत नाही. चला पुढं आपण गेल्यानंतर 1.5 कोटीचा बंगला बनलाय मामा. 1.5 कोटीचा बंगला आहे आमच्या दारात. आमचा 1.5 कोटीचा बंगला आहे. विठ्ठल महाराज 50 लाखाचा बंगला आहे. आमचं 70-80 हजाराचं आमचं बाथरूम आहे. आणि 70-80 हजाराचं बाथरूम असताना आम्हाला शेवटची आंघोळ कुठं घातली जाते? अंगणात. बसलेले मंडळी, ही जर आपल्याला माहिती शेवटची आंघोळ अंगणात करायची, मग गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? घरामध्ये 10-15 हजाराची गादी आणून टाकली आम्ही. 10-15 हजाराची गादी बेडवरती, पण जाताना कडब्याच्या पेंडीवर जावं लागतंय. अहो तुम्ही म्हणता 4-5 कडब्याच्या पेंड्या, नाही एकच. त्याला बांबूची लाकडं आहे ती. तुम्ही म्हणता महाराज आमच्या घरामध्ये एसी लावला जातो. ज्या दिवशी तुम्ही जाचाल त्या दिवशी वारा असलं तर वाऱ्या दिवशी तुमचा देह न्यायला जातो. ऊन असेल उन्हात न्यायला जातो. थंडी असेल थंडीत न्यायला जातो.
गर्व कोणत्या गोष्टीचा आहे? हा जो देह आहे ना, हा देह त्यांचा आहे. त्यांनी तुम्हाला उसना दिलाय. तुम्ही जो पैसा वापरताय तो त्यांचा आहे. जेवढं आणलंय तेवढं सगळं माघारी जाणार आहे. तुकोबार आहे म्हणले हे तुमचं नाहीच, तुमचं नाहीच. तुम्ही एकदा गेला हे ज्याला त्याला माघारी मिळणार आहे. ते तुकोबारायने अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं. देह हे काळाचे धन कुबेराचे, 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 देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. हे घेतलेल्या अभंगामध्ये महाराज दुसऱ्या चरणात म्हणले देह हे काळाचे धन कुबेराचे, ते मनुष्याचे काय आहे. चला झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव मशानीचा. ज्या वेळेस या शरीराला अग्नी दिली जाते ना, त्यावेळेस कितीतरी तुम्हाला थळथळाट होतो. कितीतरी ज्वाळा अंगाला लागतात. पण शरीरामध्ये आत्मा नसतो, काहीच गोष्टी कळत नाहीत. पण तुम्हाला सांगतो 10 दिवस आपण दशक्रिया विधी होईपर्यंत सुतक पाळतो. सुतक महिला मंडळ पुरुष वर्ग सुतकामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करत नाही. 10 दिवस तो आत्मा घराशेजारी फिरत असतोय. 10व्या दिवशी तो आत्मा त्या ठिकाणावरून घराच्या शेजारी फिरून 13व्याला गोड करून तो आत्मा कुठं जातो. 3600 योजन रोज तो पार करतो. 3600 योजन रोज पार करतो. तुम्हाला सांगतो 11 मासिक होतात त्यांचे. 11 मासिक. 12व्या मासिकाला वर्षश्राद्ध होतं आणि 12व्या मासिकाला वर्षश्राद्धाच्या दिवशी आज हा टास ठेवला जातो. हाच कार्यक्रम केला जातो. मारुती महाराज टकले मामा कार्यक्रम का करायचा तर त्या वर्षश्राद्धाच्या दिवशी तो आत्मा आज या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी ठेवलेला नैवेद्य ग्रहण करत असतो. बसलेले मंडळी पुरुष वर्ग काय काय पोरं आम्हाला प्रश्न करतात. तुम्ही एज्युकेटेड आहे, तुम्ही शिकलेला आहे, तुम्ही महाराज आहे, तुम्ही तरुण आहे आणि तुम्ही अंधश्रद्धा का लोकांना सांगता आत्मा कुठं येत असतो का. माझा त्याला एक प्रश्न लगेच असतो. तू जो श्वास घेतोय ना, तो श्वास घेतोय ना, तो तुला कधी दिसलाय का. तो म्हणला नाही. तसाच माझा देव आहे. तुझ विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची एक आहे. तो आत्मा आपल्याला दिसत नाही पण तो आत्मा आज येतो. बरोबर 12:05 तो आत्मा आज मध्यान्ह काळामध्ये आज या ठिकाणी येईल आणि या पितॄंना आशीर्वाद देईन. मी हे का सांगतोय माहितीये का पुरुष वर्ग महिला मंडळ, का सांगतोय माहितीये का. कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, कोणी म्हणावं माझा शेवट गोड झाला, तुम्हा मला अधिकार नाही. पण या मेजर साहेबांना आज अधिकार आहे की शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. मेजर साहेबांना आज म्हणावं माझा शेवट गोड झाला. कारण का चांगल्या प्रकारे गेलो, चांगल्या प्रकारे राहिलो, चांगल्या प्रकारे नोकरी केली, चांगल्या प्रकारे संसार केला. जगानं लोकांना नाव ठेवायच्या आधी, एड्यात काढायच्या आधी, एका जाग्यावर बसायच्या आधी मी निघून आलो. यांना म्हणावं माझा संसार गोड झाला.
माझा शेवट गोड झाला, याच्यापेक्षा शेवट कोणाचाच गोड नाही झाला. म्हणून मला असं वाटतं हा शेवट सगळ्यांच्या नशिबी यावा. म्हणून महाराजांनी सांगितलं तुम्हाला, तुम्ही किती जरी म्हणला देह हे काळाचे धन कुबेराचे, तुमचं इथं काही नाही. देता देवविता नेता नेवविता ते याची सत्ता काय आहे. मरण जर पैशानं विकत घेता आलं असतं मारुती बुवा, तर टाटा बिर्ला, रतन टाटा, कितीतरी मोठे लता मंगेशकर, हे सगळे जे गेले त्यांच्याकडे आमाप पैसा आहे. अरे पैसा आणि जर आमचं मरण विकत घेता आलं असतं तर आम्ही देवाला ओळखलं असतं का. हे तू कोण म्हणलं असतं. देवाची ओळख काय माहिती का, त्यांनी तुमच्या हातामध्ये जगणं दिलं, तुम्हाला जन्माला घातलं, पण जीवन जगत असताना देवानं एक सूत्र त्यांच्या हातात ठेवली, ह्याला कधी उचलायचं त्याच्या त्यांच्या हातात ठेवलं. म्हणून तुम्हाला सांगतो जास्त गर्व कोणत्या गोष्टीचा नसावा, कारण देता देवविता नेता नेवविता, द्यायचंही त्याच्या हातात आहे, घ्यायचंही त्याच्या हातात आहे. आज आमच्या आयुष्यामध्ये 5-10 लाख रुपये आले का आम्ही म्हणतो हे नशिबानं आलं. 5-10 रुपये जर आम्हाला आला आमच्या आयुष्यामध्ये, बँकेत आमच्या जमा झालं, आपण काय म्हणतो नशिबानं आलो. आणि जर का 5-10 लाख रुपये जर खर्च झाला, हे देवाच्या मनात होतं. नशिबाचं आणि देवाचं सगळं सारखंच आहे. देवाला जे तुम्ही कर्म करताय ना, ते कर्म तुम्हा केले कर्म झाले, त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. म्हणून तुम्हाला गेले 2-1.5 तास झालं मी या ठिकाणी बोलतोय. म्हणून सर्वांना माझी एक विनंती आहे, सर्वांनी एकदा हात वरती घ्या, हात वरती. नाव घ्या, विडोबार कुमार जय, जय विडोबार कुमार जय, जय विडोबार कुमार जय, विडोबार कुमार, विडोबार कुमार, आलिया संसारा उठा वेग करा आणि शरण जा उद्धारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे आणि ते मनुष्याचे काय आहे. म्हणून गेली 1-1.5 तास झालं तुम्ही मला या ठिकाणी ऐकताय. ज्यांच्या आयुष्यातून आज बाप निघून गेला, बाप कसा असतो, बाप आयुष्यामध्ये तुमचा आधारस्तंभ असतो आणि बापाशिवाय दुसरं आपल्याला आयुष्यामध्ये पोचणारं आणि स्वतःची प्रॉपर्टी बाप करी जोडे लेकुराची ओढी आणि आपुली करवंडी वागवणी. एकाएकी केला मिराशीचा धनी आणि कडे वागवणी भार खांदी. बाप जेवढं काय करतो ना भाऊ, बाप जेवढं काय करतो ना आयुष्यभर, जेवढं झटतो तेवढं एका क्षणार्धात तो कोपराय म्हणतात बाप पोराच्या नावावर करून जातो. एकाएकी केला मिराशीचा धनी आणि कडेवा गोने भार खांदी. एकाएकीत मालक करून टाकतो. या जगाच्या पाठीवरती जी संपत्ती कमवली आम्ही दुसऱ्याशी भांडून घेऊ, पण स्वतःची प्रॉपर्टी दुसऱ्याला देणारा या जगाच्या पाठीवर निस्वार्थी कोण आहे, तर तो बाप आहे. म्हणून असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जपला पाहिजे आणि तो बाप जोपर्यंत जिवंत आहे तोवर त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. एकदा जर का बाप निघून गेला ना तर कोणी नाही. बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कणखर कणा
त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब, बाप तलवार भाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल, बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावरी, जेव्हा खचतो न पाया तेव्हा कोसळते घर. जेव्हा आपल्या आयुष्यातून बाप निघून जातो ना, बाप निघून गेल्यानंतर दुःख कोणालाही विचारा. एखाद्याला पाय नसून द्या, पायाचं दुःख त्याला विचारा. एखादा डोळ्यानं आंधळा असेल ना, त्याला डोळ्याचं महत्व विचारा. ज्याला चालता येत नाही त्याला पायाचं महत्व विचारा. ज्याला बोलता येत नाही त्याला तोंडाचं महत्व विचारा. आणि ज्याच्या आयुष्यामध्ये बाप नाही त्याला बापाचं महत्व विचारा. बापाशिवाय मला आयुष्यामध्ये प्रश्न पडतो, एकदा बाप आपल्या आयुष्यातून निघून गेला की पोरका होतो. पोरका बाप म्हणणारा माणूस पुन्हा आयुष्यामध्ये राहत नाही. मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, सुनील महाराज, एकदा मावळलेला सूर्य उद्या उगवेल याची गॅरंटी तुम्हा मला आहे. एकदा मावळलेला सूर्य उद्या उगवेल याची गॅरंटी तुम्हा आम्हाला आहे. पण एकदा माती आड गेलेला बाप पुन्हा दिसणार नाही याची गॅरंटी तुम्हा आम्हाला आहे. म्हणून जोपर्यंत जिवंत आहात ना तोपर्यंत आईबापाची सेवा केली. त्यांनी तुमच्यासाठी किती केलं व किती लोकांचे उमरे झिजवले, किती लोकांच्या घरात त्यांनी कामं केली. 1972चा दुष्काळ बापू आम्हाला नाही समजत, पण आम्ही जेवढं काय कानाने आजोबाच्या पंजोबाच्या आम्ही तोडून जेवढं ऐकलंय, 1972चा दुष्काळामध्ये तुम्हाला आम्हाला सांभाळलं म्हणून आज हे काठी गाव हे भरभरून दिसतंय. प्रत्येकाच्या घरामध्ये आज जर का काय 1972च्या दुष्काळामध्ये ती माणसं जर नसती, त्यांनी जर त्यांचा संघर्ष सोडून दिला असता तर आम्ही नसतो आज. म्हणून कधी कधी विचार करताना बाप आपल्यासाठी काय काय करतो तो विचार करा. आज आमचा बाप म्हातारा झाला, पुरुष वर्ग लक्ष देऊ नाही का. आज आमचा बाप 80ला 70ला गेला की आम्ही घरात शिरलं की डोंगरे महाराज आतमध्ये घरात शिरलं की विचारतो आमच्या बापाला काय कळतं. त्याच बापाला काय कळत नाही म्हणून त्यांनी 10 एकराचं 15 एकर केलंय. त्याच बापाला काय कळत नाही म्हणून घरात 2च तोळं होतं, त्याचं 10 तोळं केलंय. त्याच बापाला काही कळत नाही म्हणून तुला जन्माला घातलंय. पण आज तरुण पिढी बिघडली. भाऊ मी बी तरुणच आहे आणि मी पोरातलंही असतो. मी आपल्या संस्थे वगैरे बऱ्याच ठिकाणी असतो. आज पोरं बोलताना एकमेकाला कशी बोलतात मला माहितीये. त्याचं नाव घेत नाही, त्याचं नाव अजिबात घेत नाही, त्याच्या बापाच्या नावाने त्याला हाका मारतात. जन्म देऊन त्यांनी काय चुकी केली, जन्म देऊन त्या बापानं काय चुकी केली. तुम्हाला त्या पोरांची नावं नाहीत, त्या बापाचं नाव घेऊन त्याला अरे तुरे करून, अरे ज्या बापानं तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं, लहानाचं मोठं केलं, अरे त्या बापाने कधी बनेल बदललं नाही, स्वतःचं बनेल बदललं नाही. तुम्हाला आम्हाला आयुष्यामध्ये कपडे घेऊन दिले, त्या बापाला आम्ही आरुतुरे करतो मागं पुढं. जोपर्यंत बाप आयुष्यामध्ये आहे ना तोपर्यंत बाप सांभाळा गाड्या. बाकी जीवनामध्ये काही केलं नाही तरी चालेल. एकदा घरामध्ये बाप निघून गेला ना की तुमचा आधार संपला, आधार. म्हणून बाप तुम्हाला वर्ण दिसताना बाप दिसताना तुम्हाला वर्ण नारळासारखा वाटतो, पण त्याच्या उरामध्ये किती माया आहे तुम्हाला सांगू. एवढी माया आहे, एवढा बाप तुमच्यावरती प्रेम करतो, एवढं प्रेम तुमच्या आयुष्यामध्ये आईन बापाशिवाय कोणी करत नाही. म्हणून महाराज म्हणले, उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, पोटामधी हसू जरी कदावा कला. घडीभर तू थांब जरा ऐक त्यावर, लय अवघड हाय गड्या उमगाया बाबर, उमगाया बाबर. लई अवघड हाय गड्या
नेला लेकरांच्या पायी उभा जन्मभूमीला आधारावड जणू वाकल आभाळ त्याच्या इना पाचोळा हे जिनरान माळ घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धाबर लई अवघड होय गड्या, उपकाया बापर उपकाया बापर लई अवघड होय गड्या, उपकाया बापर उपकाया झालंय माझं कीर्तन. म्हणून मी मगाच्यापासून तुम्हाला सांगितलं की या जगाच्या पाठीवरती आपण जन्माला आल्यानंतर 3 सेवा महत्वाच्या आहेत. एक देव सेवा, एक धर्म सेवा आणि चौथी सेवा, तिसरी सेवा ही देश सेवा आहे, जी या ठिकाणी आज मेजर साहेबांनी देश सेवा केली. म्हणून झालेलं कीर्तन या ठिकाणी ज्ञानोपराय, तुकोपराय आदी करून सर्व संत महात्मे ज्यांच्या घरी आज हा कार्यक्रम आहे, माने परिवार ज्यांनी या ठिकाणी कीर्तन ठेवलं, अशा सर्वांच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पित करतो. आणि सांगताना एकच तुम्हाला सांगतो, आयुष्यामध्ये तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुमचं आमचं पालन पोषण जर करणारा बाप असेल तर आयुष्यामध्ये शेवटपर्यंत बाप सांभाळा, एकाही गोष्टीची कमी पडणार नाही एवढं सांगतो. आणि ज्या ज्ञानोबराय तुकोबारायांनी मला बोलण्यासाठी बुद्धी दिली, अशा ज्ञानोबराय तुकोबारायचं भजन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज म्हणून या सेवेसाठी भाऊ मी आवर्जून अजून 1 मिनिट 2 मिनिटं घेतो, कारण तुम्ही भाऊ बोलणार आहे त्या ठिकाणी. आणि हे टाळकरी मंडळी रोज कीर्तनाला जावं लागतं, रोज वेळ होतो आणि असला गारठा चालू आहे तरी सगळ्यात लवकर उठून सगळीकडे इथं पोचणं देखील थोडंसं अवघड असतं महाराज. आणि तरी म्हणजे एवढं मोठं गायन भाऊ हे प्रसाद महाराज पाटील कालठण नंबर 1 म्हणजे तालुक्यातल्या रत्नांची ओळख करून देतो. वारकरी संप्रदायामध्ये इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या मतानुसार आळंदी, देहू, खेड तालुका आणि दुसरा आपला इंदापूर, म्हणजे खेड तालुका हवेली तालुका एकत्र आणि दुसरा आपला इंदापूर तालुका वारकरी संप्रदायामध्ये पुढे चाललेला दुसरा इंदापूर तालुका म्हणून आपली नोंद आहे. प्रसाद महाराज पाटील गायनामध्ये कालठण नंबर 1 चे सुंदर गायन करतात. या बाजूला टकले मामा म्हणून आहेत, गोकडीचे ते शाळेच्या शेजारी राहतात. पलीकडल्या बाजूला सुनील महाराज जगताप खुर्चीवरती बसले अवसरीचे ते सुंदर गायन करतात. या बाजूला तुकाराम महाराज आहेत, रेडणीचे ते. या बाजूला पकवाजावरती मगाच्यापासून महाराज कितीतरी लोक बसलेले पकवाज ऐकून नुसते टाळ्या वाजवत आहेत, असे आमचे मारुती महाराज, महाराष्ट्राची बुलेट ट्रेन, शिवलीला ताई पाटील, त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पठाडे वगैरे सगळ्यांना वाजवून आज मला वाजवाय आल्यात आहे. मग सगळ्याची कीर्तनं वाजवली आणि माझी वाजवली. या बाजूला विठ्ठल महाराज राकोंडे कांदलगाव आणि सगळं भजनी मंडळ कांदलगाव बी इंदापूर तालुक्यातलं आहे. म्हणजे आणि महाराज आता सगळं झालं, आता महाराज सांगतो इतर तालुक्यातली आहे तीच, पण भाऊ मी तालुक्यातलाच, मी पिपरी खुर्दचा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये इंदापूर तालुका पुढे चाललेलाच आहे, पण कीर्तनकार सुद्धा आपल्या तालुक्यातले चांगले चांगले आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. बाहेरचा मोठा करण्यापेक्षा आपला मोठा करा. म्हणजे आता एक एवढं छोटंसं उदाहरण सांगतो बापू. आम्हाला लोकांचे रोज फोन येतात, आता माझी कीर्तन इंस्टा युट्यूबला रोज पडतात कुठली नाही कुठली, आणि टकले मामाला रोज फोन येतात, महाराज कीर्तनाचं कसं काय. मी भाऊ पाकिट कमी सांगितलं की त्यांना वाटतंय महाराज हलकाय काय घे, महाराज बारकाय काय घे, पण त्यांना माहिती महाराज बारकाय पण बोलतोय. मी म्हणत असतो आधी युट्यूबला जाऊन बघा, नाही पसंत पडलं तर मला फोन करा, वॉशिंग पावडर निरमा. म्हणून चला असो, धन्यवाद. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबारायांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून ज्या संतांनी मला या ठिकाणी बोलण्याची बुद्धी दिली, असे तुमचे आमचे तुकोबाराय. तुकाराम तुकाराम तुकाराम. मेजर कैलासवासी रघुनाथ गोरखमानी यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि इंदापूर तालुक्याचे नेते आदरणीय हर्षवर्धन भाऊ या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी बोलते. कैलासवासी मेजर आमचे रघुनाथ गोरख माने
यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांचं कीर्तन प्रवचन आपण ठेवलं ते आपल्या तालुक्याचे युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण शिंदे महाराज आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माने कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व नातेवाईक मित्र परिवार ग्रामस्थ बंधू आणि माझ्या सहकारी मित्रांनो, बघता बघता 1 वर्ष झालं आज मेजर माने आपल्यातून निघून गेले. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे प्रथम वर्षश्राद्ध महाराज हे आपल्या संस्कृतीमध्ये ह्याला फार महत्त्व आहे. कारण आजचा दिवस हा मेजर आमचे रघुनाथ मानेंचा आत्मा हा अंतराळमध्ये विलीन होणार आहे असं तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये म्हटलेलं आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आज त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी इथं उपस्थित आहात. पुण्यस्मरण महाराज कोणाचं होतं? ज्याने आयुष्यामध्ये काही पुण्याचं काम केलं असेल. आणि आमचे मेजर 18 वर्ष त्यांनी देशाची सेवा केली. तुम्हा आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवण्याचं काम आज त्यांनी मिलिटरीमध्ये 18 वर्ष सेवा करत करत नंतर मग ते रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर नीरा भीमा साखर कारखान्यामध्ये अचानकपणे त्यांची आणि आमची भेट झाली आणि अतिशय कर्तव्यदक्ष अशा प्रकारचं सिक्युरिटीमध्ये आमच्या माने मेजरने या ठिकाणी काम केलं. त्यांना 1 मुलगा आहे, 2 मुली आहेत. आणि असा हा परिवार हा कष्टातून निर्माण झालेला परिवार देशाच्या संरक्षणाचं प्रेरित होऊन देशसेवा ही प्रथम सेवा हे रक्तामध्ये भिनलेला हा परिवार आहे. आणि आज या वर्षानिमित्ताने आम्ही सर्वजण इथं आलो. महाराज, आम्हाला अभिमान आहे की इंदापूर तालुका हा सांप्रदायिक क्षेत्रामध्ये पुढे चाललेला आहे. आणि इंदापूर तालुक्याची जडणघडण या पुढच्या काळामध्ये धरणं किती बांधली, संस्था किती निर्माण झाल्या, आर्थिक उत्पन्न किती निघालं, शाळा किती निघाल्या, कारखानदारी किती निघाली, हे तर गरजेचं आहे. पण त्याही पेक्षा आपला इंदापूर तालुका आध्यात्मिक शक्तीवरती किती पुढे गेलेला आहे, मला असं वाटतं हा विषय महत्त्वाचा आहे. आणि मला अभिमान आहे की तुमच्यासारखे युवा महाराज या क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत. आणि म्हणून आपण नव्या पिढीला चांगले आध्यात्मिक धार्मिक संस्कार घडवण्याचं काम आपण करा. निश्चितपणानं इंदापूर तालुका हा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा हा पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी सगळ्यात जास्त पालखीचं वास्तव्य त्या 21 दिवसामध्ये इंदापूर तालुक्यात असतं. आणि शेजारीच आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे पंढरपूरला. आणि मला असं वाटतं की नव्या पिढीला हे जर संस्कार आपण घडवले तर आई कुणाला म्हणायचं, बाप कुणाला म्हणायचं, समाज कुणाला म्हणायचं आणि आपल्या जीवनामधलं कर्तव्य आपलं काय आहे हे ज्याला समजतं तो वारकरी संप्रदाय. आणि आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारखी युवा माणसं या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून बऱ्याच वेळा होतं काय की जवळच्या माणसाचीच किंमत राहत नाही. पण आज मी पण तालुक्यातल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की एक रत्न आपल्या तालुक्यामध्ये आहे, एक विचार आपल्या तालुक्यामध्ये आहे. आणि तुमच्यासारख्या लोकांनी, आम्ही तर आहे सगळे बरोबर, पण कुठेतरी हा इंदापूर तालुका हा चुकीच्या वळणावर जाऊ नये, या इंदापूर तालुक्याची नवीन पिढी चांगल्या मार्गाला लागावी आणि सगळ्या जाती धर्मांना गुण्यागोविंदानं या इंदापूर तालुक्याचं नाव हे महाराष्ट्रामध्येच काय पण देशामध्ये उज्ज्वल करावं, एवढं आज जर आपण या ठिकाणी जर स्वीकारलं तर ती खऱ्या अर्थानं आमच्या रघुनाथ मेजरांना या ठिकाणी श्रद्धांजली होईल. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपणा सर्वांना 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना आदरांजली करावी. नंतर मग महाराज आपलं पुष्पगुच्छ त्या ठिकाणी होईल.